श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. तुमच्याही चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे, काळे डाग आहे, चेहरा डल झालेला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघत चला. आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तर हा फेस पॅक कशापासून बनवलेला आहे, तो कसा लावायचा, कितीदा लावायचा आणि फेस पॅक लावण्यापूर्वी आपला चेहरा कसा क्लीन करायचा हे मी सगळं डिटेल सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हा फेस पॅक कसा बनवायचा हे आता आपण बघूया. आता मी 2 चमचे तांदळाची पिठी घेतलेली आहे. तर ही मी पावडर तांदळाची पिठी जी आहे ती मिक्सरमधूनच काढून घेतलेली आहे. आणि तुम्हाला जर जाड वाटलं तर आपल्या पीठगाळाच्या चाळणीने व्यवस्थित गाळून घ्या, कारण चेहऱ्यासाठी आपल्याला थोडी सॉफ्ट पावडर पाहिजे. ही पावडर आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करण्याचं काम करते, म्हणजे आपल्या चेहऱ्यावरची जे अतिरिक्त ऑइल, डेड स्किन, धूळ असेल ती काढण्यास मदत करते. तांदूळाची पिठी करण्यापूर्वी तुम्ही एकतर तांदूळ स्वच्छ धुवून कोरडे करा, किंवा जर तसेच वापरायचे असतील तर ते कोरड्या कपड्याने तरी पुसून घ्या, कारण त्याच्यावरती बाहेर पावडर वगैरे लावलेली असते, ती आपल्या स्किनसाठी चांगली नाही आहे. आता याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी अगदी तुरटी. मी तुरटी किती घेतलेली आहे हे तुम्ही बघू शकता. तर तुरटी मी फक्त 2 चिमूट घेतलेली आहे, आणि ते पण मी शुद्धीकरण करून घेतलेलं आहे तुरटीचं. तुम्हाला जर त्याची तुरटीचं शुद्धीकरण कसं करायचं तर मला कमेंटमध्ये नक्की लिहा, मी तुम्हाला त्याचं लिंक नक्की पाठवेल. आता इथे घेतलेली आहे मी आंबी हळद. तुम्ही आंबी हळद नसेल तर घरची पण हळद वापरू शकता, पण तुम्ही घरी दळलेलीच हळद घ्या, कारण मार्केटमधली घेतली तर तुम्ही त्याच्यामध्ये भेसळ असतं. त्यामुळे तुम्ही होईस्तोवर घरची हळद किंवा आंबी हळद घेऊन या. आता मी इथे घेतलेली आहे संत्र्याच्या सालीची पावडर. ही पावडरसुद्धा आपला चेहरा फ्रेश आणि ब्राईट दिसण्यास मदत करते. आता हे साहित्य आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहिले, आणि त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला ॲलोव्हेरा जेल. याचं थोडंसं प्रमाण कमी जास्त झालं तर चालेल, मी 1 चमचा टाकलेला आहे, कारण ॲलोव्हेरा जेल आपली स्किन हायड्रेट ठेवते. आता याच्यात टाकत आहे मी गुलाबजल. हा जो फेस मास्क आहे तो आपल्याला गुलाबजलने भिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे. आता माझ्याजवळ स्प्रे आहे म्हणजे गुलाबजलचा, त्याच्यामुळे मी असा प्रकारे टाकत आहे. तुमच्याजवळ ती बॉटल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकू शकता. आणि थोडंसं कच्चं दूध टाकत आहे मी याच्यामध्ये. अशा प्रकारे छान व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं जर घट्ट झालं आपल्याला तर गुलाबजल किंवा मग थोडंसं कच्चं दूध याच्यामध्ये ॲड करायचं आणि थोड्या वेळ झाकून ठेवायचं. हे झाकून ठेवल्यामुळे म्हणजे सगळे घटक एकमेकांमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जातील. त्यानंतर हा पॅक चेहऱ्यावर लावायचा. पहा तुम्ही ते असं किती छान घट्ट झालेलं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आता कच्चं दूध किंवा गुलाबजल टाकू शकता. मी याच्यामध्ये आता गुलाबजल टाकत आहे. तर आता फेस पॅक तुम्ही बघू शकता, तो उघडल्यानंतर थोडा घट्ट झालेला आहे. तर याच्यामध्ये मी टाकलेला आहे गुलाबजल, आणि त्याची कन्सिस्टन्सी थोडी पातळ करायची आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता हे असं वाटत आहे आम्रखंड आहे का. आणि त्याचा सुगंधसुद्धा खूप सुंदर येतो आहे, कारण आपण त्याच्यामध्ये टाकलेला आहे गुलाबजल आणि ऑरेंज पील पावडर. त्याचा सुगंध खूप छान येतो आहे. तेव्हा मी अशा प्रकारे हे पातळ करून घेतलेलं आहे. थोडं पातळ केलं तर आपल्या चेहऱ्याला ते व्यवस्थित लागेल. जर घट्ट झालं तर मग आपल्या चेहऱ्यावरती ते व्यवस्थित बसत नाही. तर मी आता चेहरा स्वच्छ धुवून आलेली आहे, पण तरी एकदा आपल्याला चेहरा अजून क्लीन करायचा आहे. त्यासाठी मी दही घेतलेला आहे, आणि अशा रीतीने पहा तुम्ही चेहऱ्याची दह्याने मसाज करायची आणि परत चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा. आणि आता चेहऱ्याची आपल्या हळूहळू मसाज करायची, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची डेड स्किन, धूळ आणि नाकावरचे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स हे निघून जातात. अशा हळूहळू करायची चेहऱ्याची मसाज. कधी असं जोरजोरात घासायचं नाही, कारण आपल्या चेहऱ्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते. आणि तुम्ही कुठलाही फेस पॅक लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की करा. कोणाकोणाला दही सूट होत नाही, कोणाला लिंबू सूट होत नाही, तर त्याची टेस्ट तुम्ही पॅच टेस्ट नक्की करत जा. आता एक कॉटन घेतलेलं आहे, आणि कॉटनने मी व्यवस्थित क्लीन करून घेत आहे चेहरा. आणि नंतर एका स्वच्छ नॅपकिननी परत चेहरा पुसून घ्यायचा. आत्ताच इतका फ्रेश आणि टवटवीत वाटतो आहे चेहरा, आणि स्किनसुद्धा खूप सॉफ्ट झालेली आहे.
पण आता जेव्हा आपल्याला फेस पॅक लावायचा आहे तेव्हा चेहरा ओला ठेवायचा, पूर्णपणे ड्राय करायचा नाही आहे. मी चेहऱ्याला थोडं थोडं पाणी लावत आहे. तुम्ही रोज वॉटरसुद्धा स्प्रे करू शकता किंवा थोडं साधं पाणीसुद्धा वापरू शकता. आणि मी थोडं चेहऱ्याला टॅप टॅप करून घेत आहे आणि चेहरा ओला करून घेत आहे. आता फेस पॅक लावायचा आहे आपल्याला. कधीही कोरड्या चेहऱ्यावरती फेस पॅक लावायचा नाही आणि फेस पॅक हा अप्पर डायरेक्शननीच लावायचा. अशा प्रकारे आपल्या चेहऱ्याला हे पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. मी हेअर बँड विसरली लावायचा. जेव्हा मी सगळी तयारी करते आणि मग मला आठवण येते की हेअर बँड विसरलेली आहे. तुम्ही हेअर बँड असेल तर जरूर लावा, कारण केसांना तो थोडासा लागतो आणि केस चिकट होतात. जेव्हा फेस मास्क लावतो आपण तेव्हासुद्धा थोडी थोडी मसाज करत राहा. 1-2 मिनटं त्याची मसाज करा आणि नंतर 10 ते 15 मिनटं सोडून द्या. हा जर फेस पॅक तुम्ही आठवड्यातून 3 वेळा लावला तर तुमच्या चेहऱ्यावरती खूप सुंदर ग्लो येईल. तुम्हाला पार्लरमध्ये जाऊन हजारो रुपये खर्च करण्याची गरजच नाही, कारण आता सणवार आलेले आहे आणि आपल्याला घराची साफसफाई आणि घरचे पण कामं भरपूर आहेत. हा फेस पॅक लावून द्यायचा आणि तुमच्या घरातले कामं तुम्ही निवांत करायचे आणि 10-15 मिनटांनी तो वॉश करायचा. फेस पॅक लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं शांत राहायचं. जसं आपण फोटो काढताना चेहरा शांत आणि स्थिर ठेवतो ना, तसंच यावेळेस जास्त हसायचं नाही आणि बोलायचं सुद्धा नाही. नाहीतर आपल्याला फेस पॅक लावल्यानंतर आठवण येते, अरे याचा मिस कॉल होता आपल्याला, अरे आपल्याला हे सांगायचं आहे. तर तसं करायचं नाही. चेहरा एकदम शांत ठेवायचा. आता आपल्या चेहऱ्याची 1 ते 2 मिनटं मसाज झालेली आहे. आता 10 ते 15 मिनटं चेहऱ्यावरती तसाच तो फेस मास्क सोडून द्यायचा. आणि त्याच फेस मास्कने आपले हातसुद्धा स्वच्छ ठेवायचे. जो फेस मास्क आपल्या चेहऱ्यासाठी चालतो तोच आपल्या हातांसाठी सुद्धा चालतो. तर आता अशा प्रकारे मी हातसुद्धा छान रब करून घेत आहे. आता 15 मिनटं झालेली आहे. माझा हा फेस मास्क वाळलेला आहे. मी तुम्हाला दाखवत आहे की हाताला माझ्या चिपकत नाही आहे. तर कोरडा फेस पॅक कधीही काढायचा नाही, तो थोडासा आपण ओला करायचा आहे. मी ओला करत आहे तो चेहऱ्याला थोडासा आणि नंतर हळूहळू आपल्याला 1-2 मिनटं परत त्याला रब करायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन, धूळ वगैरे असेल ते पूर्ण निघून जाते आणि आपला चेहरा फ्रेश दिसतो. आता अशा प्रकारे मी दोन्ही हाताला पाणी लावून घेतलेलं आहे आणि आता हळूहळू त्याची मसाज करत आहे. आता मी तुम्हाला चमच्याने काढून दाखवते. पहा चेहरा किती छान क्लीन झालेला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आता मी चेहरा स्वच्छ थंड पाण्याने धुवून आलेली आहे. आता इथे चेहऱ्यावर आपल्याला रोज वॉटर स्प्रे करून घ्यायचं आहे, कारण चेहरा आपल्याला हे जे मॉइश्चर लावायचं आहे त्यासाठी सुद्धा आपल्याला चेहरा थोडा ओलसर असणं मस्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता चेहरा किती छान सॉफ्ट वाटत आहे. आणि आता तुम्ही जे कुठलं मॉइश्चर लावत असाल ते लावून घ्यायचं. आणि हे मॉइश्चर लावताना सुद्धा आपल्याला चेहऱ्याची हळूहळू मसाज करून घ्यायची आहे 1 ते 2 मिनटं. नुसतं असं लावून सोडून द्यायचं नाही, आपल्याला ते छान स्किनमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. अशा प्रकारे आपण छान चेहऱ्याची मसाज करायची आहे, पॅम्परिंग करायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची घरगुती फेस पॅक रेमेडी? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि घरच्यांना शेअर करा आणि अशा सोप्या व घरगुती ब्युटी टिप्ससाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.